ठाकरे बंधूंचे वाजवण्यासाठी बारा. आपल्याला मुंबईची आहे की मुंबई अत्यंत सुंदर बनवायची आहे. या सरकारच्या काळामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीची झोपडपट्टीचं डेव्हलपमेंट झालेलं आहे. गोरगरीब जो समाज आहे तो समाज मुंबईला उंच करण्यामध्ये, मुंबईला सुंदर करण्यामध्ये या मजुरांचा, ज्या कष्टकऱ्यांचा मोठा हात आहे. त्या लोकांना 300 फुटाचं फुकट घर, जवळजवळ 400 सव्वा 400 फुटाचं का आपलं मिडल एरियाचं घर, अनेक ठिकाणी मोठमोठे प्रोजेक्ट चालू आहेत. आपल्याला माहित आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक चैत्यभूमीमध्ये मोठं होत आहे. बाबासाहेबांचा पुतळा 350 फुटाचा आणि फाउंडेशन 100 फुटाचं, 450 फुटाचा बाबासाहेबांचा पुतळा न्यूयॉर्क मध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे, त्याच्यापेक्षा जास्त उंच असणारा बाबासाहेबांचा पुतळा. आणि भारतामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगामध्ये सर्वात उंच पुतळा आहे. आणि या देशामध्ये नंबर 2चा उंची असणारा पुतळा बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. नरेंद्र मोदी साहेबांनी 2 मिनिटची जागा एका मिनिटामध्ये दिली. 3600 कोटी रुपये किंमत असणारी जमीन बाबासाहेबांच्या समोर, त्या किमतीला अर्थ नाही. पण काँग्रेसच्या काळामध्ये अनेक वेळेला आम्ही मागणी केली, पण त्यांच्याकडून निर्णय होत नव्हता. आणि ती जमीन नरेंद्र मोदी साहेब 2014 मध्ये देशाचे प्रधानमंत्री झाल्यानंतर देवेंद्र त्यांना भेटले, मी भेटलो आणि ताबडतोब ऑर्डर निघाली. राम सुतारजी तो पुतळा बनवत आहेत आणि त्यांचं निधन झालेलं आहे, पण त्यांचा मुलगा अनिल सुतार आहे, तो पुतळा बनवतो. अनेक कामं जी आहेत ती कामं आज नरेंद्र मोदी साहेब दिल्लीमध्ये होते. आणि गौतम बुद्धांच्या अनेक कलाकृतीचं एक प्रदर्शन, एक म्युझियम त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे. त्यात उद्घाटन त्यांच्या होतं. त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला युद्ध नको आहे, आम्हाला बुद्ध हवा आहे, आम्हाला शांती हवी आहे. शांतीतूनच विकास होतो, शांतीतून प्रगती होते. आणि त्यांनी अत्यंत चांगली भूमिका मांडलेली आहे. माझ्या बौद्ध बांधवांना माझं रिलेशन आहे. काँग्रेसवाले राहुल गांधीजी म्हणतात की संविधान बदलणार आणि आम्ही संविधान बदलणार नाही, काँग्रेसवाल्यांना बदलणार. संविधान, ज्या संविधानाला माता